नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। आता तुम्ही मला आज इतका मेकअप करून का आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो ड्रेस पाहिला आता हा तुम्हाला थोडासा फेंट कलर दिसत असेल, पण हा डार्क मरून किंवा ब्लड रेड जो काल आपण कलर म्हटला तर तो आहे। आणि त्या ड्रेससाठीचे फोटो ताईंना पाठवायचे आहेत मला, आणि तुम्हाला ही कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते इंस्टाग्राम वरती पण मिळतील, प्लस कमेंट सेक्शन मध्ये पिन करून देईन मी, तर तिथून तुम्ही घेऊ शकता। त्यांनी कपडा वगैरे त्यांनीच सगळं घेऊन हा ड्रेस स्टिच केला, तर त्यावरचे फोटोज पाठवायचे। प्लस अजून एक साडी आलेली आहे माझ्याकडे, जरावासा पटकन, आज ह्यांना पण सुट्टी आहे कारण न्यू इयरची सुट्टी दिली। ही एक साडी आहे, ही अजून फॉल बीडिंग करायची, खूप मस्त अशी साडी आहे। त्याचे पण नंतर डिटेल्स दिले नाही। अजून एक मला वाटते संक्रांतीसाठी आलेली आहे, तर त्याचेही डिटेल्स तुम्हाला देईनच मी। आणि एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची मला, असं पकडा, ती म्हणजे ही की उर्मिला निंबाळकर यांचं जे प्रोडक्ट होतं जर्नल, तर ते मीही मागवून घेतले, कारण मला सवय होती आधी शाळेत असताना रोजनिशी लिहायची, आणि जसे की मी त्यांची फॉलोअर आहे तर मी ही मागवून घेतली आणि अप्रतिम आहे, खूप छान आहे। आतमध्ये पण अगदी व्यवस्थित हे केलं, म्हणजे जे आपण कृतज्ञ ज्या गोष्टींसाठी असतो, जसं मी म्हणते जे काय मिळालं त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहायला शिका, आणि आपल्यासाठी आपण काय विचार करणार आहोत तर त्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, ते जर्नल। आणि दुसरं काल निर्णय, जे तुम्हाला माहित आहे कॅलेंडर वगैरे त्यांचे असतात, तर त्यांनी त्यांच्या काही आवृत्ती मला पाठवलेत, प्लस त्यासोबत एक नोट देखील पाठवले। त्यामध्ये लिहिले की श्रीमती धनश्री पवार यास सप्रेम नमस्कार। सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आपण करत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। आपली मातृभाषा, आपली अस्मिता जपण्याचा आपला हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे। आपल्यासारख्या तरुण कलाकारांचा काल निर्णयाला अभिमान आहे। यापुढेही आपल्या कर्तृत्वाचा आलेख असाच उंचावेल अशी अपेक्षा। काल निर्णयतर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। खूप छान वाटलं, अचानक हे इंस्टाग्रामवरती त्यांनी मला मेसेज टाकला होता, आणि मग मी माझा नंबर वगैरे दिला होता त्यांना, तर त्यांनी हे काल निर्णयचं मला कॅलेंडर पाठवून दिले। 3 आवृत्ती आहेत त्याच्या, त्यासोबतच हे छोटे छोटे हे आहेत काल निर्णयचे मायक्रो, त्याच्यानंतर मिनी पुस्तिका, काल निर्णयचे हे नोटपॅड, त्यानंतर वर्षचंद्रिका, त्यानंतर अजून एक डेस्कवरती आपण ठेवू शकतो, पॉकेटसाठी पण हे जे दाखवलं मी तुम्हाला, आणि अजून हे एक आहे पंचांग, जे आपण काही जण बघतात त्यासाठी, आणि हे छोटंसं काल निर्णयचं कॅलेंडर, ते एक आपण ॲड बघायचो लहानपणी असताना, म्हणजे अजूनही असेल ते भिंतीवरी काल निर्णय असावे। तर हे पण छान वाटलं की नवीन वर्षाची सुरुवात खूप मस्त झाली। जसं महालक्ष्मी मंदिरामध्ये एक गोष्ट घडली होती, तशीच काल गावावरून येताना अशी माझ्यासोबतच सेम गोष्ट घडली, तर त्यामुळे मी खूप खुश आहे। आणि नववर्षाचा हा पहिला दिवस आहे आपला, जानेवारी, म्हणजे जगासोबत आपण जर चाललो तर जानेवारी टू डिसेंबर आपलं नवीन वर्षाने आपलं हे पाडव्यापासून सुरू होतं, तर दोन्हीही मी ही करते। तर ओके, चला आता मी तर तयार झालेली आहे, आणि नॉर्मलच ड्रेस आपल्याला दाखवायचा, त्याच्यामुळे नॉर्मलच जेवढं होता होईल तेवढंसं कमी केलं आहे मेकअप, जास्त भडक केलेलं नाही। हा ड्रेस रेड ड्रेस असल्यामुळे थोडासा डार्क मेकअप करावा लागला, तो मेकअप लुक मी नंतर कधीतरी शेअर करेन, कारण आता खूप गडबड आहे आणि मी आल्यानंतर झोपलेच होते, म्हणजे आली सगळी कामं वगैरे आवरली, खूप असा पसारा, म्हणजे घरातला मी आणलेल्या बॅगचाच आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा, ते सगळ्यावरून थोडा वेळ झोपली, कारण प्रवास खूप हेक्टिक झाला आणि खूप धावपळ झाली त्याच्यामुळे, आणि परत आणि जावं लागणार, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झोपून उठवून परत मग आता तयार झाली। आता फोटोग्राफर येणार आहेत, आणि हे सगळे फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण पाहायला मिळतील, आणि छोटासा व्हिडिओ जर मी केला तर तो यूट्यूबवरती देखील टाकेल। तर आता आम्ही दोघंही जातो गार्डनमध्ये, ह्यांना आज 9 वर्षाची सुट्टी आहे, त्यामुळे मला माझ्यासोबत हे येत आहे तिथे, तर चला। खूपदा जेव्हा कोणतेही कार्यक्रम, फोटोशूट यानंतर मेकअप करतो, मेकअप काढत नाही आपण व्यवस्थित, तर 3 स्टेप मी तुम्हाला सांगते, म्हणजे 3 वेगवेगळ्या पद्धती सांगते, ज्यामध्ये वाईप्स आहेत, कोकोनट ऑइल, आणि त्याच्यानंतर मग मिसेलर वॉटर। मिसेलर वॉटर आधी मला सूट होत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी ते सूट होते। पहिल्यांदा वाईप्सने
कोणत्याही वाईप्सच्या मेकअप रिमूव्ह करत असतील, फक्त त्याच्यामध्ये अल्कोहोल पॅराबिन नसावं किंवा कोणतेही हानिकारक घटक जे चेहऱ्याला असतील ते नसावेत, असे वाईप्स तुम्ही वापरू शकता. वाईप्स मी जास्त करून प्रिफर करते केव्हाही, कारण ते हँडी असतात आणि कुठेही घेऊन जाताना फक्त एक पॅकेट पॉकेटमध्ये टाकलं तरी बास होतं. त्यामुळे प्रवासात वगैरे त्याच मी प्रिफर करते. एका साईडला मेकअप आणि एका साईडला वाईप्सने मी क्लीन करते आहे. कोणत्याही वाईप्स वापरताना तुम्हाला थोडीशी जरी जळजळ झाली तर त्या डिस्कंटिन्यू करायच्यात. याचा अर्थ सगळ्याच वाईप्स खराब असतील अशा नाही. ब्रँडेड वाईप्ससुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि चिपेस्ट वाईप्ससुद्धा तुम्हाला चांगले सूट होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला जे सूट होईल तेच वापरायचं. आता इथे वाईप्सनं मी क्लीन करते आहे आणि इथे बघताय की बऱ्यापैकी व्यवस्थित क्लीन झालं आहे, मेकअप निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर हे गार्नियरचं मिसेलर वॉटर आहे जे की परफेक्टली सूट होतं. यानंतर तुम्हाला चेहरा वॉश करण्याचीही गरज नाही. ही जी लिपस्टिक आहे मॅट लिपस्टिक आहे, इझिली ते रिमूव्ह करतं इथे बघताय. आणि जे फाउंडेशन आहे किंवा जो मेकअप मी केलेला आहे तो सुद्धा काढायला इथे मदत करत आहे. मेकअप केल्यानंतर किंवा करताना मी खूपदा सांगते की तुम्ही मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावल्यानंतर प्रायमर लावायला विसरू नका. प्रायमर ही स्टेप स्किप केलात तर मेकअपचे सगळे हानिकारक घटक चेहऱ्यामध्ये मिसळतात, आपल्या त्वचेमध्ये मिसळतात आणि पिंपल्स, पिगमेंटेशन हा त्रास होऊ शकतो. आणि जर एखादा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा ठीक आहे आता मेकअपची काही गरज नाही आहे म्हणून तुम्ही जर मेकअप काढलाच नाही, म्हणजे ठीक आहे राहू देत आता काढू, नंतर काढू, संध्याकाळी काढू, मग संध्याकाळी आपल्याला कंटाळा येतो आणि आपण झोपून जातो, तर त्याचे परिणाम हे दिसून येतात. जास्त काळ पण आपण चेहऱ्यावरती मेकअप ठेवू नये असं माझं तरी म्हणणं, कारण मी स्वतः ते अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे एखादा कार्यक्रम झाला किंवा फोटोशूट झालं, काही फोटोशूट असे द्यावे लागतात जेव्हा आपल्याकडे असे प्रमोशन्स येतात, तर त्याच्यानंतर मी लगेच मेकअप हा रिमूव्ह करते. कारण त्याचा परिणाम ऑइली सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे परिणाम त्याचा लगेच दिसून येतो. सिबम सिक्रेट झालं की त्याच्यामध्ये सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स मिक्स झाले की क्लॉग होतात पोर्स सगळे, आणि मग क्लॉग झाले की पिंपल्स ही समस्या होते. सगळ्यात एंडिंगला मी काय करते, जेव्हा मिसेलर वॉटर वापरते किंवा वाईप्स वापरते त्यानंतर मी जे खोबरेल तेल आहे आपलं तर ते लावून पूर्ण चेहरा मसाज करते, जेणेकरून रक्ताभिसरण वाढतं. आणि कोकोनट ऑइलनंतर परत एकदा कॉटन वाईप्सने मी क्लीन करते, म्हणजे जर काही रेसिड्यू राहिला असेल मेकअपचा तर तोही निघून जावा याच्यासाठी. तर यातली कोणतीही एक स्टेप तुम्ही फॉलो करू शकता जी तुम्हाला सूट होते. त्याच्यामुळे मी कधी कधी ह्या तिन्ही फॉलो करते. त्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवायचा, तुमचा जो कोणता फेसवॉश तुम्हाला सूट होत असेल. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाही. मेकअप करताना मॉइश्चरायझर लावण्याच्या आधी टोनर लावा, त्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावा जर तुम्ही बाहेर जात असाल तर. ह्या सगळ्या स्किन केअरच्या टिप्स फॉलो करा, कारण आता लग्न सराई येते, सगळ्याजणी खूप छान तयार पण होतील, पण ग्लो दिसायचं असेल तर ह्या सगळ्या स्किन केअर टिप्स पण फॉलो केल्या पाहिजे. तर मेकअप लावूनसुद्धा आपला चेहरा काळवंटतो, नीट दिसत नाही, ग्लो दिसत नाही. तर छोटे छोटे स्टेप तुम्ही फॉलो करा. हिवाळा पण आहे आता, सो मेकअप झाल्यानंतर असा रिमूव्ह करायला विसरू नका. आणि ओठांची काळजीसुद्धा, जे काही लिप बाम तुम्ही वापरताय तर त्याच्यामधले घटक तपासून पहा आणि त्यानंतर वापरा, जेणेकरून ओठ मॉइश्चराईज राहतील. चला, आणि फेसवॉश तरी करून झालेला आहे. मी तुम्हाला प्रोसिजर सांगितली की आता लग्न सराई किंवा कार्यक्रम याच्यामध्ये मेकअप आपण लावतो, त्यानंतर तो नीट काढत नाही, त्यानंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. लग्नामध्ये मी असंच केलं होतं, फक्त तेवढा डार्क मेकअप होता तो लग्नामध्ये, तर तो फक्त पाण्याने मी काढायचा प्रयत्न केला होता. पिंपल्स इतके उठले होते ना, मला जवळजवळ 1-1.5 महिना लागला होता पूर्ण क्युअर करायला. सो ही काळजी घ्या. आणि आता चहा करणार आहे, कारण वेळ झालेली आहे, 5:30 वाजलेले बरोबर. आता चलो, तुम्ही करता काय चहा? नवीन वर्षाची सुरुवात म्हणून. नवीन वर्षाची सुरुवात चहा. हां, नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही केलेला चहानं म्हटलं मी. होईल काय? चहा होईल, कसा होईल सांगते तू? नको, मग मीच करते. चला पिऊयात. हा माझा ड्रेस तेवढा इस्त्रीला देऊन या जाता जाता. आरोला आणायला जातात त्या. काय दूध इथं तापत ठेवलंय आणि दुधामध्येच पावडर टाकले. बाबा पण तसेच करतात की चहा, दुधातलं चहा होतो. होय, टाकलेस? नाही, जराशे 4 हे टाकले त्याच्यामध्ये. काय खाली इकडे येते ते दूध. नक्की पावडर पडले का? पावडर पडले. चहा उकळताना इकडे टाकायचे. हे गावावरून काय आणते? काय आणली साहेब? तांदूळ. मम्मीची आई अशी म्हटली की आईची जी बहीण आहे ना, म्हणजे मम्मीची मावशी, त्यांनी दिलेत तांदूळ. बहुतेक हा ताटल्या बी गावावरच आणली साहेब? ताटल्या त्या मैत्रिणीच्या तुम्हाला दिलं. काय पण केलेलं स्पेशल देत नाही मला नव्हे, बाबांना. काय पण केलं त्या काढून ठेवलं मी. हे शेंगा फोडूनच दिली आईला, तू आणि कधी ते बरं. आणि हे गटलं लय मोठं दिसायला लागलं. त्यांच्या परड्यातल्या शेवग्याच्या शेंगा.
चवले भारी यायचे ते काही न देते टाका थोड्याशा अजून एवढ्या होत्या शेवग्याच्या नव्हे का त्या घेवड्याच्या सॉरी हा घेवड्याच्या लक्षात नाही मी म्हणालो शेवग्याची एवढी बारकी जात कुठली घेवड्याच्या शेवग्या चुकून बोलले मी तर ह्या एवढं भरून दिलं ते अजून आणि अजून कुठल्या तरी होत्या शेंगा काढत होती मी म्हटलं मला जागाच नाही याच्यामध्ये मग जावे काय टेम्पो घेऊन नंतर आता परत गेलो की येताना घेऊन यायला बरं भाजी गुरुवार नव्हता ना तर मी आणलो असतो गुरुवारची भाजी मिळते बरोबर आता गेल्यानंतर गुरुवारची भाजी ऐकलं मम्मी नाही करणार होती ते आपण एक काम करूया आपण गाडी घ्यायचा प्लॅन करतोय की नाही ते 4x4 चा तो टेम्पो टाईप असतो नाही काय हौदा टेम्पो हा तसला घेऊया पाठीकडे सगळं सामान ठेवता येते पुढे 5 जण बसतात चालते की राजदूत नाही राजदूत बाईक आहे चालते चालते आता सगळे बिझनेस चालू केलेत आता हा एक सुरू करूयात कसला ठीक आहे ती साडी पण घेऊन यायला पाहिजे मला पण ओके आता मी चहा घेऊन जरासं बाकीची कामं आवरते मी आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू राहील आरव आल्यानंतर बरं आता वाजलेत 7 आणि मला श्रद्धा बावलेकर यांच्याकडून ही साडी रिसीव्ह झाली दिविशा फॅशनमधून आता संक्रांती येते तर जसं काठपदर छान अशी साडी त्यांनी मला पाठवलेली आहे ब्लाऊज आहे ब्लाऊजचा कलर कॉन्ट्रास्ट आहे मरून कलर आणि साडी पूर्ण ब्लॅक आहे बुट्टी आहे डिझाईन बुट्टीपेक्षा मोठी आहे त्या आणि मोठी बुट्टी आणि वरती खालती साडीला असे काठ दिलेत रेड कलरचे आणि पदराचा भाग परत एकदा दाखवते हा भारी थोडं वेगळं डिझाईन वाटलं मला पदराचं छान आहे पटकन मी अशीच नेसून दाखवते सिल्क खूप छान आहे मऊसूत आहे जसं तुम्ही बघता निरी पण खूप छान बसतं तर मी ब्लाऊजचा पार्ट अजून कट केलेला नाही आहे आणि खूप रिच वाटते साडी हा ब्लाऊजचा साडीचा साडीची जी डिझाईन आहे तीच खूप छान आहे पदरावर 3 ठिकाणी मोराचे असं डिझाईन मस्त वाटतं ते काहीतरी युनिक डिझाईन वाटली मला ही पदराची आणि मस्त वाटते साडी खूप छान वाटते तर आता बघू आमचे टेलर ब्लाऊज कधी शिवून देतात मे बी शिवून देतील असं वाटते आता दिल्यानंतर आणि फॉल बिडिंगला पण द्यावे लागणार दिविशा फॅशनमधून ही साडी आली आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या साड्या आलेल्या आहेत मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला सो संक्रांतीसाठी तुम्ही ब्लॅक कलरची साडी जर घेणार असाल तर यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता अगदी मस्त वाटते रिच वाटते दिसते सुद्धा क्लासी मस्त उठून दिसते साडी तर याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चेकआउट करायला विसरू नका त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देते लिहिण्यास कारण की हे ते वाचल्यानंतर मला काय आठवलं सांग पहिला पत्रास कारण की हा कारण मी लिहायचो ना पत्र अरे सौ टाकायला पाहिजे होतं पुढे ठीक आहे असं ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू सौ आहेस ईमेल आयडी तर पहिलं जे लिहिण्यास कारण की हे ते लिहिलं मी पत्ता वगैरे आणि उर्मिलाने जे लिहिलंय की रोजची असंख्य कामात अनेक जबाबदाऱ्या अडथळे मोहात पाडणारी वळणं आपण पार पाडत असलेल्या नात्यांच्या असंख्य भूमिका यातून मला नक्की काय हवं आहे याचा विसर पडतो स्वप्न धुसर होतात रोजच्या धावपळीतून विचारांच्या गोंधळातून काही क्षण का विना स्वतःकडे यावं स्वतःला विचारावं कशासाठी चाललंय सगळं काय हवंय मला नक्की सगळं आटापिटा आनंदासाठी चाललंय हे स्वतःला बजावून सांगण्यासाठी आपल्या भावना कागदावर उतरवाव्या कारण गोष्टी मांडल्या की उलगडतात सुटतात सापडतात आपल्या स्वप्नांना रोज सांगायचंच की थोडा तग धरा आठव आहे तुमचं कृतज्ञ आहे मी रोजच्या प्रवासातल्या प्रत्येक पावलांसाठी उर्मिला निंबाळकर आणि मी पहिलं जे पान आहे ते लिहिलेलं आहे म्हणजे स्टार्टिंगला सकाळी मी विसरले की इंटेन्शन फॉर द डे आज मी माझ्यासाठी हे लिहायला चुकले 4-5 ओळी मी आता नेक्स्ट ज्या आहेत तर त्या ओळी आहेत त्या लिहिल्या मी आज मी कृतज्ञ आहे आणि हे बघून आरवने सुद्धा काय बोलले की मम्मी हे नेमकं काय असतं तर मी त्याला सांगितलं की आरव असं असं रोजनिशी लिहायची असते तर त्याला सुद्धा लिहायची आहे मग त्याला सुद्धा मी आणून देणार आहे तुम्ही पण लिहिणार ना तुम्ही पण लिहिणार प्रॉब्लेम तो नाही बघतो वेळ भेटला तर मी आठवड्याचं एकदम लिहिणार चालते मग आता तुम्ही म्हणाल की हे का तर मला वाटतं मी युट्यूबमध्ये येण्याच्या अगोदर उर्मिलाचे व्हिडिओज पाहायचे आणि मला फार
काय बोलतो त्याला, इन्फ्लुएन्स व्हायचे तिचे व्हिडिओज बघून, म्हणून मी हाऊस क्वीन टिप्स हे माझं चॅनल स्टार्ट केलं होतं हाऊस क्वीन झाल्यानंतर. आणि मला जितकं एक्सप्रेस करता येतं, म्हणजे मला जितकं माहिती आहे त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर कधी कधी मला उर्मिलाचे इन्फ्लुएन्स व्हायचं आणि सेम तिच्यासारखंच बोलायचं व्हायचं कधी कधी. तेव्हापासून मी व्हिडिओ बघायचे सोडले तिचे, कारण का एखाद्याला आपण खूप फॉलो करत राहिलो की त्याचंच आपण बोलणं आणि ते बोलतो. पण बाकी तिचं ते हे आवडतं, म्हणजे बाकी दुसरे मेकअपचे सोडून दुसरे जे असतात, म्हणजे थोडेसे ती लाईफबद्दलचे वगैरे करते, तर ते व्हिडिओज मी बघते. कारण मेकअपचे कधी कधी आपण थोडंसं ते शैली जी असते ती येते, त्याच्यामुळे मी शक्यतो जे फील्ड माझं आहे त्या फील्डचे बाकीचे व्हिडिओ बघण्याची टाळते. म्हणजे ब्लॉग सुद्धा असू दे, ब्लॉग कदाचित एखाद दुसऱ्याचे मी कधीतरी, म्हणजे जे मला आवडतात ब्लॉगर, तर त्यांचे कदाचित असं दररोज नाही बघत, एखाद दुसऱ्या वेळेला असं बघते. कारण कधी कधी आपण काही गोष्टींनी इन्फ्लुएन्स होतो, म्हणजे जे कॉन्टेंट असतात ते मग सेम कॉन्टेंट होऊ शकतं, असं होतं कधी कधी, म्हणून ते टाळते. पण तिचं जे हे पहिलं प्रोडक्ट आहे ते मला घ्यायचं होतं, कारण रोज निशी मी 5वी 6वी मध्ये असताना लिहायची, मध्ये बंद केली होती, परत लिहत होते, परत बंद केली होती. पण म्हटलं आता ही कृतज्ञता म्हटल्यानंतर माझं जास्त ते फोकस आहे. आणि सद्गुरू वामनराव पै यांचं जे आपण विश्व प्रार्थना सुद्धा म्हणतो, तर ते एक छान वाटलं. आणि याचा फायदा खूप दिसून येतो. आपण जे आपल्याला जे काही मिळाले त्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणणं, म्हणजे ज्या गोष्टी सगळ्या चांगल्या करतात, दररोज आपण जेवतोय सुद्धा, जे आपल्या पोटात अन्न पडतं, ते जे आपल्याला दररोज खेळायला मिळतं, चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात, त्या सगळ्याच्या गोष्टींच्याबद्दल आपण थँक्यू म्हटलं पाहिजे देवाला, समजलं. म्हणजे तुला स्टंप मिळाली, तू थँक्यू म्हणू शकतो, थँक्यू देवा मला स्टंप मिळाली, आज छान जेवण मला जेवायला मिळालं, थँक्यू म्हणू शकतोस. खूप मोठी पाठीमागे त्याच्या हे आहे संकल्पना. काय हा, आता आपल्या ब्लॉगचा एक मेन पॉइंट की आरवचा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे आता. आणि सगळं A1 आहे सगळ्या गोष्टींमध्ये, आणि प्रॉपर अगदी काय म्हणतात त्याला, खूप छान त्यांना रिझल्ट काढलेला आहे. त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स प्लीज सगळ्यांनी करा हा कमेंट सेक्शन मध्ये. तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो. परत एकदा छानसा ब्लॉग घेऊन हजर राहील. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.